ओम शांती. मी चैतन्य आत्मा या देहामध्ये दोन्ही भुवयांच्या मध्यभागी स्थित आहे. मी प्रकाश स्वरूप आत्मा या देहातून बाहेर या भौतिक दुनियेपासून अलिप्त उंच आकाशाकडे जात आहे. अनुभव करा, मी आत्मा बिंदू या सूर्य, चंद्र आणि तारांगणापासून खूप दूर अशा एका ठिकाणी पोहोचली आहे, जिथे सर्वत्र प्रकाशच प्रकाश आहे. सोनेरी लाल किरणांची ही दुनिया म्हणजेच मज आत्म्याचं स्वतःचं घर, परमधाम. या दुनियेमध्ये मी आत्मा स्वतःला खूप शांत अनुभव करत आहे. मज आत्म्याचा पिता शिवबाबा, जे सर्व शक्तिवान आहेत, त्यांच्याकडून सर्व शक्तींची किरणे मज आत्म्यामध्ये सामावत आहेत. अनुभव करा, मी आत्मा परमात्म्याकडून येणाऱ्या एक एक किरणांना स्वतःमध्ये सामावून घेत आहे आणि ही सर्व शक्तींची किरणे मी आत्मा या संपूर्ण विश्वाला देत आहे. ओम शांती. ओम शांती. आज आपण 11 सप्टेंबर 2020 ची मुरली ऐकत आहोत. मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, हा वैश्विक नाटकाचा खेळ चालत आहे. ज्याची जी भूमिका ज्या वेळेत असली पाहिजे त्याची पुनरावृत्ती होत आहे. ही गोष्ट अर्थसहित समजायची आहे. प्रश्न आहे, मुलांचा प्रभाव कधी निघेल? आजपर्यंत कोणत्या शक्तीची कमी आहे? उत्तर आहे, जेव्हा योगामध्ये मजबूत बनाल तेव्हाच प्रभाव निघेल. आता ती शक्ती नाही, आठवणीद्वारे शक्ती मिळते. ज्ञान तलवारीमध्ये आठवणीची धार पाहिजे, जी आजपर्यंत कमी आहे. जर स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करत राहाल तर नाव किनाऱ्याला लागेल. ही सेकंदाची गोष्ट आहे. ओम शांती. आत्मिक मुलांना आत्मिक पिता समजवित आहेत. आत्मिक पिता एकालाच म्हणले जाते. बाकी सर्व आत्मे आहेत, त्यांना परमात्मा म्हणले जाते. बाबा म्हणतात, मी पण एक आत्मा आहे, परंतु मी परम सर्वश्रेष्ठ सत्य आहे. मीच पतित पावन आहे, ज्ञानाचा सागर आहे. बाबा म्हणतात, मी येतोच भारतामध्ये मुलांना विश्वाचे मालक बनविण्यासाठी. तुम्हीच मालक होता ना? आता स्मृती आली आहे. मुलांना स्मृती देतात की तुम्ही प्रथम सतयुगामध्ये आले, परत भूमिका वटवत 84 जन्म भोगून अंतकाळात आले. तुम्ही स्वतःला आत्मा समजा. आत्मा अविनाशी आणि शरीर विनाशी आहे. आत्माच देहाच्या सोबत आत्म्याशी गोष्ट करते. आत्म अभिमानी बनून राहत नाही, तर जरूर देह अभिमान आहे. मी आत्मा आहे हे सर्व विसरले आहात. असे म्हणतात,
पाप आत्मा, पुण्य आत्मा, महान आत्मा, ते परत परम आत्मा तर बनूच शकत नाही. कुणीही स्वतःला शिव म्हणू शकत नाही. शरीराचे नाव शिव तर अनेकांचे आहे. आत्मा शरीरामध्ये प्रवेश करते तर नाव पडते, कारण शरीराद्वारे भूमिका वटवायची असते. मनुष्य परत देह अभिमानामध्ये येतात की मी अमका आहे. आता समजतात की मी आत्मा आहे. आम्ही 84 ची भूमिका वटवली आहे. आता आम्ही आत्म्याला जाणले आहे. आम्ही आत्माच सतोप्रधान होतो, परत तमोप्रधान बनलो. बाबा तेव्हाच येतात जेव्हा सर्व आत्म्यांवर विकारांचा गंज चढलेला असतो. जसे सोन्यामध्ये भेसळ होते ना, तुम्ही प्रथम सोन्यासारखे होते, परत चांदी, तांब, लोखंडाची भेसळ होऊन तुम्ही अगदी काळे झाले आहात. या गोष्टी दुसरे कोणी समजूच शकत नाही. सर्वजण म्हणतात आत्मा निर्लेप आहे, तर भेसळ कशी होईल? हे पण बाबांनी मुलांना समजविले आहे. बाबा म्हणतात मी भारतामध्येच येतो. जेव्हा अगदीच तमोप्रधान बनतात, सर्व आत्मा जेव्हा अगदी तमोप्रधान पतित बनतात, त्यावेळेत बाबा येतात. बरोबर वेळेत येतो, एक सेकंड पण मागे पुढे होत नाही. जसे वैश्विक नाटकामध्ये बिनचूक खेळ चालत आहे ना, जी भूमिका ज्या वेळेस होणार असेल त्याच वेळेस पुनरावृत्ती होईल. त्यामध्ये जरा पण फरक पडू शकत नाही. हे हदचे नाटक आहे, ते बेहदचे नाटक आहे. या सर्व खूप समजण्याच्या गोष्टी आहेत. बाबा म्हणतात तुम्ही जी भूमिका वटवली ती वैश्विक नाटकानुसार आहे. आतापर्यंत जे जे काही घडलं ते नाटकामध्ये नोंद होतं. कोणतेही मनुष्य मात्र न रचनाकाराला न रचनेच्या आदी मध्य अंतला जाणतात. ऋषी मुनी पण सर्व नेती नेती म्हणत म्हणजे माहित नाही असे मग करत आले. आम्ही जाणत नाही. नेती नेतीचा अर्थ आहे आम्ही जाणत नाही असे म्हणत आले. आता तुम्हाला कोणी विचारले रचनाकार आणि रचनेच्या आदी मध्य अंतला जाणता, तर तुम्ही लगेच म्हणणार होय, तेही तुम्ही आताच जाणू शकता. पूर्ण सृष्टीचं ज्ञान जे आहे ते फक्त संगमयुगावरच प्राप्त होते. तर तुम्ही लगेच म्हणणार ना की होय आम्ही जाणतो, परत कधीही जाणू शकणार नाही. बाबांनी समजविले आहे तुम्हीच मज रचनाकार आणि रचनेच्या आधी मध्य अंतला जाणता. अच्छा, लक्ष्मीनारायणचे राज्य कधी असेल? बाबा विचारतात. ते जाणत असणार नाही. यांच्यामध्ये कोणते ज्ञान नाही. लक्ष्मीनारायण ज्यावेळेस सतयुगामध्ये असतात त्यावेळेस सृष्टी चक्राचं ज्ञान त्यांच्यामध्ये नाही. हे तर आश्चर्यकारक आहे. तुम्ही म्हणता आमच्यामध्ये हे ज्ञान आहे. हे पण तुम्ही समजता बाबांची भूमिका एकाच वेळेत आहे, फक्त संगम युगामध्ये. तुमचे मुख्य लक्षच आहे लक्ष्मी नारायण बनणे. तुम्ही लक्ष्मी नारायण बनले, परत शिक्षणाची आवश्यकता राहत नाही. एकदा वकील बनले तर बनले, परत शिक्षणाची आवश्यकता नसते. पुन्हा कॉलेजमध्ये जाऊन परत शिकणार नाही. बाबा जे शिकवणारे आहेत त्यांची आठवण तर करायला पाहिजे ना. तुम्हाला सर्व सहज केले आहे. ज्ञान बाबांनी खूप सहज रीतीने आपल्याला समजविले आहे. बाबा नेहमी तुम्हा मुलांना म्हणतात स्वतःला आत्मा समजा. साऱ्या दिवसभरामध्ये आपण आपला चार्ट पाहावा की आपण किती आत्मिक स्थितीमध्ये राहतो. प्रत्येक कर्म करताना आत्म्याची स्मृती आहे हे स्वतःला विचारायचं आहे. मी बाबांचा आहे. प्रथम तुम्ही नास्तिक होते,
आता आस्तिक बनले आहात. या लक्ष्मी नारायणने पण आस्तिक बनून हा वरसा घेतला आहे. जोपर्यंत बाबांना ओळखणार नाही तोपर्यंत वरसा मिळणार नाही. जी बाबांची प्रॉपर्टी आहे, वारसा आहे, वारसा हक्क ज्याला म्हणलं जातं ना, तर तो आपल्याला मिळेल ज्यावेळेस आपण पूर्ण रीतीने शिवबाबांना ओळखू शकू. जे आता तुम्ही घेत आहात, आता तुम्ही आस्तिक बनत आहात. आस्तिक नास्तिक हे अक्षर या वेळेतील आहे. तेथे हे अक्षरच नसते. सतयुगामध्ये आस्तिक नास्तिकचा प्रश्नच नाही. बाबा येऊन आपला परिचय देतात आणि रचनेच्या आदी मध्य अंतचे रहस्य समजवितात. बाबा बेहदचे मालक रचनाकार आहेत. बाबांनी मुलांना समजवले आहे, दुसरे धर्मस्थापक पण येथे जरूर येतील. तुम्हाला साक्षात्कार केला होता. इब्राहिम, ख्रिस्त इत्यादी कसे येतात? ते अंत काळामध्ये जेव्हा खूप आवाज निघेल तेव्हा येतील. बाबा म्हणतात, मुलांनो, देह आणि देहाच्या सर्व धर्माचा त्याग करून माझी आठवण कर. कारण की धर्म शरीरासोबत लागतात, आत्म्याचा धर्म तर एकच आहे. आणि शिवबाबा आपले पिता आहे. तर बाबा म्हणतात, देह आणि देहाच्या सर्व धर्माला विसरून स्वतः स्वकेंद्रित व्हा आणि बाबांची आठवण करा. आता तुम्ही सम्मुख बसले आहात, बाबांच्या समोर आहात ना. आपण स्मृतीने असा अनुभव करू की आपण बाबांच्या समोर बसले आहोत आणि बाबा आपल्याला ज्ञानाची मुरली ऐकवीत आहेत. स्वतःला देह समजू नका. मी आत्मा आहे. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करत राहा, तर नाव किनाऱ्याला लागेल. सेकंडची गोष्ट आहे, मुक्तीमध्ये जाण्यासाठी तुम्ही अर्धा कल्प पासून भक्ती करत आला, परंतु कोणतीही आत्मा परत जाऊ शकत नाही. 5000 वर्षापूर्वी पण बाबांनी समजविले होते, आता परत समजवित आहेत. श्रीकृष्ण या गोष्टी समजू शकत नाही. त्यांना पिता पण म्हणणार नाही. पिता लौकिक आहेत, अलौकिक आणि पारलौकिक. हदचे पिता लौकिक म्हणजे ह्या देहाला जन्म देणारे लौकिक पिता. बेहदचे पिता, आत्म्याचे पिता शिवबाबा पारलौकिक. आत्म्याचे पिता आहेत हे एकच संगमयुगी आश्चर्यकारक पिता. ब्रह्मा बाबांना बाबा म्हणतात ते आश्चर्यकारक पिता फक्त संगमयुगावर प्राप्त होतात. यांनाच अलौकिक म्हणले जाते. प्रजापिता ब्रह्माला तर कोणीच आठवण करत नाही. हे आमचे आजोबा आहेत, हे बुद्धीमध्ये येत नाही. असे म्हणतात की आदिदेव ऍडम, परंतु फक्त सांगण्यापुरते. ऍडम हा अक्षर, हे अक्षर जे आहे बायबल मध्ये आहे, ऍडम आणि ईव. आणि हिंदू संस्कृतीमध्ये आदिदेव आदिदेवी म्हणलं जातं. मंदिरामध्ये पण आदिदेवाचे चित्र आहे ना. तुम्ही तेथे जाल तर समजाल हे आमचे यादगार आहे. माउंट आबू मध्ये दिलवाडा मंदिर आहे. तिथे आपलेच जे तपस्या करणारे जे पण महान योगी आहेत, हे 108 जे रत्न आहेत, तर त्यांना एका एका कोठीमध्ये दाखवले आहे. आणि वरती छतालावर स्वर्गाचे चित्र, देवी देवतांचे चित्र दाखविले आहे. तर बाबा म्हणतात तिथे जाल तर ते आपलं यादगार दिसेल. बाबा पण बसले आहेत. आदिदेव 5 मूर्ती आहेत तिथे मोठ्या मोठ्या आदिदेवीच्या, वेगवेगळ्या जसं धातूच्या बनलेल्या आहेत. बाबा पण बसले आहेत, आम्ही पण बसलो आहोत. येथे बाबा चैतन्यमध्ये बसले आहेत. मग माउंट आबू मध्ये पांडव भवन मध्ये तर बाबा चैतन्यमध्ये आहेत. तेथे जड चित्रात ठेवले आहेत. वरती स्वर्ग पण ठीक आहे. बनवणाऱ्यांनी चित्र जे बनवले ते खूप ऍक्युरेट बनवलेले आहेत, बरोबर बनवलेले आहेत. ज्यांनी मंदिर पाहिले आहे ते बरोबर जाणतात बाबा आम्हाला आता चैतन्यमध्ये राजयोग शिकवित आहेत.
नंतर मंदिर बनवितात. हे स्मृतीमध्ये यायला पाहिजे की हे सर्व आमचे स्मृतीस्थळ यादगार आहेत. हे लक्ष्मी नारायण आता आम्ही बनत आहोत. हा नशा म्हणा, खुशी म्हणा, आपल्याला असला पाहिजे की आपण लक्ष्मी नारायण बनत आहोत. अगोदर होतो, परत सीडी उतरत आलो, आता आम्ही परत घरी जाऊन राम राज्यामध्ये येऊ. परत रावण राज्यामध्ये होते, परत रावण राज्यामध्ये परिवर्तन होते आणि आम्ही वाम मार्गामध्ये जातो. बाबा खूप चांगल्या रीतीने समजवितात. या वेळेत सर्व मनुष्य पतित आहेत म्हणून बोलवीत राहतात, हे पतित पावन येऊन आम्हाला पावन बनवा, दुःख दूर करून सुखाचा रस्ता सांगा. असे म्हणतात भगवान जरूर कोणत्या ना कोणत्या वेशामध्ये येतील. आता कुत्रे, मांजर, दगड, माती मध्ये तर येणार नाहीत ना. गायन पण आहे. भाग्यशाली रथामध्ये येतात. भागीरथ नाव जे आहे, तर भाग्यशाली रथामध्ये येतात. बाबा स्वतः म्हणतात मी साधारण रथामध्ये प्रवेश करतो. हे आपल्या जन्माला जाणत नाहीत, तुम्ही आत्ता जाणता. यांच्या अनेक जन्माच्या अंतमध्ये जेव्हा वानप्रस्थ अवस्था होते तेव्हा मी प्रवेश करतो. भक्ती मार्गामध्ये पांडवांचे खूप मोठे मोठे चित्र बनवले जाते. रंगून मध्ये बुद्धाचे खूप मोठे चित्र आहे. इतके मोठे कोणी मनुष्य थोडंच असतात. मुलांना तर आता हसू येत असेल की रावणाचे चित्र कसे बनले आहे. 10 शीश लावलेले दिवसेंदिवस मोठे करत जातात. दरवर्षी दसऱ्याला रावणाचे चित्र मोठे करून जाळतात. ही काय गोष्ट आहे ज्याला प्रत्येक वर्ष जाळतात? असा कोणता दुश्मन असेल दुश्मनाचे चित्र बनवून जाळतात? अच्छा, रावण कोण आहे? कधी दुश्मन बनले? कधीपासून ते आपले शत्रू आहेत जे प्रत्येक वर्षी जाळत आलो? या दुश्मनाची कोणालाच माहिती नाही. गुप्त शत्रू आहे, त्याचा अर्थ कोणीच जाणत नाही. बाबा समजवतात ते रावण संप्रदाय आहेत, तुम्ही राम संप्रदायाचे आहात. आता बाबा म्हणतात गृहस्थ व्यवहारामध्ये राहून कमळ फूल समान बना आणि माझी आठवण करत राहा. असे म्हणतात बाबा, हंस आणि बगळे एकत्र कसे राहू शकतात? खिटपीट तर होत राहते. जरूर होईल, सहन करावे लागेल. होणार नाही असे नाही. बाबा म्हणतात सहन तर थोडं करावं लागेल. यामध्ये युक्त्या पण खूप आहेत. रोज बाबा आपल्याला नवनवीन युक्त्या देतात. बाबा राजू रमजबाज म्हणले जाते. बुद्धिवानाची बुद्धी सर्व राज जाणणारे आहेत म्हणून बाबा वेगवेगळ्या युक्त्या देतात. ज्ञानाचे सागर आहेत म्हणून त्यांचं नाव राजू रमजबाज म्हणलं जातं. सर्व त्यांची आठवण करतात ना. हे भगवान दुःख दूर करा, दया करा, मुक्त करा. ते मुक्तीदाता सर्वांचे एकच आहेत. तुमच्या जवळ कोण येतात तर त्यांना वेगवेगळे समजवून सांगा. कराची मध्ये एकेकाला वेगवेगळे बसून समजवत होते ना, तर कुणीही आलं तर बाबा म्हणतात त्यांना वेगवेगळं बसून समजवा. तुम्ही जेव्हा योगामध्ये मजबूत बनाल तेव्हा तुमचा प्रभाव निघेल. आता ती शक्ती नाही. आठवणीद्वारे शक्ती मिळते, ज्ञानाद्वारे शक्ती मिळत नाही. ज्ञान तलवार आहे, त्यामध्ये आठवणीची धार पाहिजे. बाबा रोज म्हणतात मुलांनो, आठवणीच्या यात्रेमध्ये राहिल्यामुळे तुम्हाला शक्ती मिळेल. ज्ञानामध्ये एवढी ताकद नाही. ज्ञान तर समज आहे, समजण्यासाठी. एकदा समजल्यानंतर करणं सोपं जातं. पण ज्ञान कशासाठी आहे? योग करण्यासाठी. शुबाबांना समजून घेऊन त्यांना आठवण करण्यासाठी. भक्ती मार्गामध्ये तर अंधश्रद्धेने आठवण करतच होतो, पण त्याच्यामध्ये यथार्थ ज्ञान नव्हते. आता बाबा म्हणतात ज्ञानासोबत आपल्याला आठवणीची धार पण पाहिजे.
आठवणीद्वारे तुम्ही संपूर्ण विश्वाचे मालक बनता. तुम्ही आपल्यासाठीच सर्व काही करता. इथे जो पण पुरुषार्थ आपण करतो, तन मन धन समय श्वास संकल्प आणि जे पण काही करतोय आपण, ते आपल्याच खात्यामध्ये जमा होते. अनेक जण आले, परत गेले, बाबांचे बनले, परत सोडून गेले. माया खूप प्रबळ आहे. ईश्वराचा हात सोडविते म्हणजे प्रबळ झाले ना. अनेक जण येत नाहीत. असे म्हणतात, ज्ञान तर खूप चांगले आहे, आनंद पण होतो, बाहेर पडले तर नष्ट होते. जरा पण थांबू देत नाही तो नशा, ती खुशी. बाबा म्हणतात ती थांबतच नाही बुद्धीमध्ये. काही काहींना तर खूप आनंद होतो. आता बाबा आले आहेत, आम्ही तर आपल्या सुखधामामध्ये जातो. बाबा म्हणतात आता पूर्ण राजधानी स्थापन झाली नाही. तुम्ही या वेळेत ईश्वरीय संतान आहात, परत देवता बना. कला कमी झाल्या ना, मीटर मध्ये पॉइंट असतात ना, ईश्वरीय संतान नंतर देवताई संतान बनणं म्हणजे आपली डिग्री कमी झाली, कला कमी झाल्या. मग मीटरचं उदाहरण बाबा देतात. मीटर मध्ये पॉइंट्स असतात ना, इतके पॉइंट कमी, 1%, 2% कमी. आता तुम्ही एकदम उंच बनता, चढती कला ज्याला म्हणलं जातं. परत कमी होत होत खाली येता. सीडी उतरायची आहे ना. आता तुमच्या बुद्धीमध्ये सीडीचे ज्ञान आहे. चढती कलेमुळे सर्वांचे चांगले होते. एक सुधरला तर सर्व सुधरत जातात, म्हणून सर्वांचे कल्याण होते. परत हळूहळू उतरती कला होते. सुरुवातीपासून या चक्राला चांगल्या रीतीने समजायचे आहे. यावेळेत तुमची चढती कला होते, कारण बाबा सोबत आहेत ना, सर्व शक्तिवान आपल्या सोबत आहेत. ईश्वर ज्याला मनुष्य सर्वव्यापी म्हणतात, ते बाबा गोड मुलं म्हणत राहतात. जरी आपण त्यांची किती निंदा केली तरी सुद्धा बाबा येऊन आपल्याला गोड मुलांनो म्हणत राहतात. आणि मग परत मुले परत बाबा बाबा म्हणत राहतात. बाबा आम्हाला शिकवण्यासाठी आले आहेत. आत्माच आत्मसात करते. आम्ही आत्मा शांत होतो या शरीराद्वारे कर्म करते. आत्मा शांत आहे, या शरीराद्वारे कर्म करते. अशांत अक्षर तेव्हाच म्हणले जाते जेव्हा दुःख असते. बाकी शांती तर माझा स्वधर्म आहे. अनेक जण म्हणतात मनाची शांती हवी. अरे आत्म स्वतःच शांत स्वरूप आहे ना. स्वरूप, स्वतःच रूप शांत आहे आत्म्याचं. त्याचे घर, आत्म्याचे घर शांतीधाम आहे. तुम्ही स्वतःला का विसरले आहात? बाबा विचारतात, का विसरले? तुम्ही तर त्या शांतीधाम मध्ये राहणारे आहात. शांती तर तेच मिळते ना. आजकाल म्हणतात एक राज्य, एक धर्म, एक भाषा हवी, एक जात, एक धर्म, एक ईश्वर. शासन असे जाणते पण एक ईश्वर आहे. परत सर्वव्यापी का म्हणतात? एक ईश्वर तर कोणीच मानत नाही. तर आता तुम्हाला परत हे लिहायचे आहे. लक्ष्मीनारायणाचे चित्र बनवता तर वरती लिहा, सतयुगामध्ये जेव्हा यांचे राज्य होते तर एक ईश्वर, एक दैवी धर्म होता. परंतु मनुष्य काही समजत नाही, लक्ष देत नाही. ह्या लिखत मध्ये, ह्या लिहिलेल्या अक्षरांमध्ये ते लक्ष देत नाही. लक्ष त्यांचे जाईल जे आपल्या ब्राह्मण कुळाचे आहेत, दुसरे कोणी समजणार नाही. म्हणून बाबा म्हणतात वेगवेगळे बसून समजवा. त्यांच्याकडून फॉर्म भरून घ्या तर माहिती पडेल, कारण कोण कोणाला मानतात, कोण कुणाला मानतात. सर्वांना एकत्र कसे समजवू शकतो? कुणी गणेशला मानत असतील तर कुणी देवीला मानतात,
कुणी क्राइस्टला मानतात. वेगवेगळे मान्यता आहेत, त्या भक्तीने चाललेल्या आहेत. तर एक ईश्वराची ओळख त्यांना एकत्र बसून तर देऊ शकत नाही ना. आपापली गोष्ट प्रथम ऐकतील. प्रथम तर विचारायला पाहिजे की आलात कोठे, तुम्ही कोठे आलात. ब्रह्मा कुमार कुमारींचे नाव ऐकले आहे. प्रजापिता ब्रह्मा तुमचे कोण लागतात, कधी नाव ऐकले आहे? बाबा म्हणतात विचारा त्यांना. तुम्ही प्रजापिता ब्रह्माची संतान आहात ना. आम्ही तर प्रत्यक्षात आहोत. होय, तुम्ही पण आहात. आपण तर डायरेक्ट बनलेलो आहोत त्यांचे, पण ते सुद्धा आहेत, परंतु समजत नाही, ओळख नाही. समजून सांगण्याची चांगली युक्ती पाहिजे. अच्छा, गोड गोड फार फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना खूप आठवण आणि नमस्ते नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला आहे, मंदिर इत्यादी पाहता नेहमी ही स्मृती राहावी, हे सर्व आमचे यादगार स्मृतीस्थळ आहे. आता आम्ही असे लक्ष्मीनारायण सारखे बनत आहोत. दुसरा आहे, गृहस्थ व्यवहारामध्ये कमळ फूल समान राहायचे आहे. हंस आणि बगळे सोबत आहे तर खूप युक्तीने चालायचे आहे. सहज पण करायचे आहे, सहन पण करायचे आहे. वरदान आहे, मायेच्या बंधनापासून नेहमी निर्बंधन राहणारे योगयुक्त बंधनमुक्त भव. बंधनमुक्तची लक्षणं आहेत नेहमी योगयुक्त. योगयुक्त मुलंच जिम्मेवारीचे बंधन किंवा मायेच्या बंधनापासून मुक्त असतात. मनाचे पण बंधन नको. लौकिक जिम्मेवारी तर खेळ आहे, म्हणून सूचनेनुसार खेळाच्या रीतीने हसून खेळा. तर कधी लहान लहान गोष्टीमध्ये थकून जाणार नाही. जर बंधन समजतात तर तंग होतात. का कसेचा प्रश्न उपस्थित होतो. परंतु जिम्मेवार बाबा आहेत, तुम्ही निमित्त आहात. या स्मृतीद्वारे बंधनमुक्त बना तर योगयुक्त बनू शकाल. बोधवाक्य आहे, कर्ता करविताच्या स्मृतीद्वारे भान आणि अभिमानाला समाप्त करा. कर्ता आणि करवित्याच्या स्मृतीद्वारे भान आणि अभिमानाला समाप्त करा. अच्छा, ओम शांती. ओम शांती. मी चैतन्य आत्मा या देहामध्ये दोन्ही भुवयांच्या मध्यभागी स्थित आहे. मी प्रकाश स्वरूप आत्मा या देहातून बाहेर या भौतिक दुनियेपासून अलिप्त उंच आकाशाकडे जात आहे. अनुभव करा, मी आत्मा बिंदू या सूर्य, चंद्र आणि तारांगणापासून खूप दूर अशा एका ठिकाणी पोहोचली आहे, जिथे सर्वत्र प्रकाशच प्रकाश आहे. सोनेरी लाल किरणांची ही दुनिया म्हणजेच मज आत्म्याचं स्वतःचं घर, परमधाम. या दुनियेमध्ये मी आत्मा स्वतःला खूप शांत अनुभव करत आहे. मज आत्म्याचा पिता शिवबाबा, जे सर्व शक्तिवान आहेत, त्यांच्याकडून सर्व शक्तींची किरणे मज आत्म्यामध्ये सामावत आहेत.
अनुभव करा. मी आत्मा परमात्म्याकडून येणाऱ्या एक एक किरणांना स्वतःमध्ये सामावून घेत आहे आणि ही सर्व शक्तींची किरणे मी आत्मा या संपूर्ण विश्वाला देत आहे. ओम शांती.